औंधमधील पुरातन अशी वास्तू म्हणजे परमपूज्य जंगली महाराजांचे शिष्य परमपूज्य कृष्णराव कदम यांचे राधाकृष्ण मंदिर। कृष्णरावांचा जन्म औंध येथे 1840 साली झाला। त्यांचे निर्वाण 1912 साली झाले असून त्यांची समाधी देखील औंधमध्ये बघायला मिळते। महाराजांचा परिचय असा रेटरे हरणाक्ष या ठिकाणी गेल्यानंतर होतो। त्यानंतर जंगली महाराज हे पुण्याला गेले व तेथे त्यांनी मठही स्थापन केला। त्या ठिकाणी सुद्धा कृष्णराव कदम हे भेटीसाठी जात असत। त्यांचा उल्लेख डी रेगे यांच्या सद्गुरू जंगली महाराज चरित्र या पुस्तकातही केला गेला आहे। त्यांचे निर्वाण झाल्यानंतर त्यांची नात ताराबाई पाटणकर यांनी त्यांचे स्मरणार्थ 1915 साली राधाकृष्ण मंदिरही बांधले। त्या मंदिरात 100 वर्ष पूर्ण होऊन गेले आहेत। यांचे वंशज कदम परिवार हे निर्मळ मनाने या मंदिराची सेवा करत असतात। सालाबाद प्रमाणे या मंदिरात कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या उत्सवात साजरा केला जातो। नमस्कार, आपण औंध नगरीमध्ये आहोत। आज यमाई देवीचं जे प्रसिद्ध असं गाव आहे त्या गावामधीलच एक समाधी मठ आहे। कृष्णराव यशवंतराव कदम हे जे जंगली महाराजांचे अतिशय प्रिय मित्र, प्रिय शिष्य, त्यांनी आजपर्यंत ज्या काही घटनाक्रम केले त्यांच्या बाबतीत ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत तर त्यांचे आज थेट वंशज आहेत। त्यांच्याकडून ह्या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करूया। नक्की काय सांगाल तुम्ही या समाधी मठाबद्दल? या समाधी मठ त्यांचा जन्म 1840 साली झाला होता आणि निर्वाण 1912 साली झालं होतं।
तर ते निर्माण झाल्यानंतर त्यांच्या जी नात होती ताराबाई पाटणकर यांनी हे मंदिर बांधलेलं होतं. अजून काय त्या ताराबाई ज्या नाथ ज्या त्यांच्या होत्या त्यांनी हे मंदिर बांधलंय. तर तुमच्याकडे या गोकुळाष्टमी निमित्त काय कुठले उपक्रम राबवले जातात किंवा काय? गोकुळाष्टमी म्हणजे 1915 पासून इथं गोकुळाष्टमीला भजन केलं जातं. आणि तुमच्या जे खापर बंधू आहेत हे कृष्णराव कदम यांच्याबाबत जे पुस्तक लिहिलेलं आहे ते पुस्तक कुठल्या ह्याच्यामध्ये लिहिलं आहे किंवा काय कुठला उल्लेख आहे? पुस्तकामध्ये D.D. रेग यांनी पुस्तक लिहिलेलं आहे या जंगली महाराजांच्या बद्दल. त्यामध्ये यांची शिष्य म्हणून उल्लेख आलेला आहे. आणि संस्थान काळामध्ये काय याचा असं पाठपुरावा कोणी केला होता की त्या जंगली महाराजांचे संहिता आहेत तर त्यांच्याबद्दल काहीतरी कोणीतरी असं बोललं होतं का किंवा काय? D.D. रेग यांनीच यांच्याबद्दल संशोधन केलेलं होतं जंगली महाराजांवर. त्यातनं ही माहिती समोर आलेली आहे. त्यांच्या पुस्तकामध्ये ह्यांचा उल्लेख आहे की शिष्य आहेत. हे समाधी मंदिर इथं समाधी जंगली महाराजांची समाधी इथं आहे. कृष्णराव महाराजांची समाधी. अच्छा. तुम्ही काय सांगाल यांच्याबद्दल मंदिराबद्दल? मंदिराबद्दल दरवर्षी सरावाप्रमाणे इथं श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होतो. भजन मंडळी बाहेरचे कीर्तनकार इकडे येतात. रात्री भजन चालू असतं. 12 वाजता त्याची सांगता होती. सगळ्यांना उपवास धरला जातो. पूर्ण दिवस संध्याकाळी 12ला उपवास सोडला जातो. इथे सोडला जातो आणि बऱ्यापैकी चांगल्या सरावाप्रमाणे चांगलं उत्सव चालू. तुम्ही चांगल्या पद्धतीने इथं गोकुळाष्टमी साजरे करतात. ओके. तुम्ही त्यांचे बंधू वंशज. तर तुम्ही काय सांगाल या मंदिराबद्दल? दरवर्षी आम्ही सालाबादप्रमाणे कार्यक्रम व्यवस्थित पार पडत असतो. उपवास धरले जातात. आणि त्यांचं एक कौटुंबिक वातावरण इथं चांगल्या पद्धतीने गोकुळाष्टमीसाठी एकत्र आलेलं असतं. हो एकत्र आले असतो. मंडळी वगैरे सगळी सहकार्य करतात. अजून काय सांगाल किंवा काय तुमचे जंगली महाराजांच्या भजनी मंडळ वगैरे येतात असं मला समजलंय. शिष्य वगैरे येत आहेत इथं. शिष्य भेट देतात नेहमी. त्यांचे काय या समाधी स्थळाला भेट देऊन काय त्यांनी तुम्हाला भजन केलं होतं इथं येऊन. अच्छा. म्हणजे जंगली महाराजांचे शिष्य इथं आहेत तर त्यांना एक आवड होती आकर्षक त्यांना काय काय गोष्टी वाटल्या इथल्या त्यामुळे त्यांना आवड असल्यामुळे ते इथं येत होते काय? ते शिष्य आहेत ना आमचे पंजोबाचे शिष्य आहेत ना जंगली. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.